एकनाथराव शिंदेंचे ते दिवस आणि एकनाथ शिंदेंची आजची अवस्था, आजची स्थिती ही वेगळी झाली आहे का? शिंदेंचं खरं अस्तित्व असलेली मूळ शिवसेना सोडायला शिंदेंना कोणी भाग पाडलं? फक्त अडीच वर्षांच्या संकुचित सत्तेच्या परमोच्च आनंदाने एकनाथ शिंदेंना काय दिलं, काय प्राप्त झालं? फडणवीसांनी रचलेल्या सुरत मार्गे गुवाहाटी कटाने राजकीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा सर्वनाश झाला आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर आज एकत्र आले. भविष्यात दोघांचंही चांगभलं होणार ही चाहूल हल्ली लागली आहे महाराष्ट्राला. परंतु एकनाथ शिंदेंचं भाजपाशी असलेलं साटलोट फार काळ टिकणार नाही. मग एकट्या पडलेल्या शिंदेंचं इथून पुढे भविष्यात काय होणार? सत्तेच्या लोभासाठी शिंदे सेनेला कोण कोण सोडून जाणार? शेवटी शिंदे सेना ही उद्धव ठाकरे यांचीच राहील का? मंडळी, या सर्व प्रश्नांची उत्तरं काळ आणि वेळ तर देईलच, पण वाट चुकलेली माणसं वाट का चुकतात, अशाच या चुकीच्या वाटेचा आज मागोवा घेण्यासाठी ही प्रास्ताविक प्रस्तुती आपण आज आवर्जून सर्वांनी ऐकायला पाहिजे. आणि म्हणूनच मित्रहो, हा व्हिडिओ आज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व गोष्टी लक्षात येतील. सर्व प्रश्नांची उत्तरे शेवटी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, संघर्षाच्या आणि संकटाच्या काळात अर्धी भाकर गिळायला मिळणं, खायला मिळणं हेच आपलं परम भाग्य आपण समजावं, सर्वांनी समजावं आणि आनंद मानून घ्यावा, गोड मानून घ्यावी ती गोष्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, एकत्र कुटुंबात राहताना अनेक शहाणी माणसं अर्ध्या भाकरीवरच संतुष्ट राहतात. संयुक्त परिवारात दररोज आपल्या आवडीचे पदार्थ आपल्याला खायला मिळतीलच हे अजिबातही शक्य नाही, हे आपल्याला ठाऊक असेल आपल्यापैकी अनेकांना. उदाहरणार्थ, 4 विवाहित भावंडांच्या कुटुंबात, 4 भावांच्या कुटुंबात प्रत्येकाचा स्वभाव जसा सारखा नसतो ना, त्याचप्रमाणे त्या प्रत्येकाची मिळकत, त्यांचे वेतन देखील सारखं नसतं. त्यामुळे 4 चौघांमध्ये एखाद्याचं वेतन कमी असल्याने त्याला नाईलाजाने का होईना पण कुटुंबासोबतच कसं बस राहावं लागतं. आणि बघा, आणि यातच त्याचा खरा शहाणपणा असतो. अशी उदाहरणे आपण आपल्या अवतीभोवती अनेकदा बघितली असेल. परंतु एखाद्याची बायको त्याला सुखी कुटुंबात स्वस्थतेनं सुखानं राहू देत नाही. मूर्ख आणि धूर्त मित्र मग चुकीचा सल्ला देतात आणि घरातून त्याला बाहेर पडायला भाग पाडतात. कारण मित्रांना देखील हवं ते करण्यासाठी आपला मित्र स्वातंत्र्यात हवा असतो. हा मूर्खपणा जो व्यक्ती करतो, जो माणूस करतो, मग तो पुढे काय काय भोगतो भविष्यात ते अगदी वाईटच असतं मंडळी. आणि म्हणूनच बघा, आमच्या गावठी भाषेत, गावरान भाषेत, विदर्भाच्या भाषेत म्हणतात, सुखातली टिंब टिंब दुखात टाकणं. तुम्ही समजले असाल, समजदार आहात. मग काय मंडळी, एक सुपरहिट म्हण आपण ऐकली असेल. काय म्हणतात ऐका, एका घराचे 2 घरं आणि भिकाऱ्याचं झालं बरं. घर विभक्त झालं की ताकद एकट्याची नाही मंडळी, तर ताकद दोन्ही घरांची कमी होत असते, हे आपल्याला ठाऊक आहे. असाच एक शिवसेना नावाचा परिवार प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बुद्धिबळावर आणि त्यांच्या अथक परिश्रमावर उभा झालेला परिवार म्हणजे मूळ शिवसेना ठाकरेंची. पण काय, एक दिवस संस्थेचा संस्थापक निघून जातो, ते कधीही परत न येण्यासाठी. ते साल मला वाटते 2012 असावं. तसं पाहिलं तर त्यापूर्वीच एकदा मातोश्रीच्या एकोप्याला तडा गेला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे. बाळासाहेबांची शैली, हुबेहूब शैली, वारसा रूपाने पुढे नेणारे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले कोण, राजसाहेब ठाकरे घरातून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब हयात होते. आणि या घटनेने ते अगदी खिन्न झाले होते, दुःखी झाले होते, हताश झाले होते. त्यांना हे नको होतं. तरीही मंडळी, जे घडायचं होतं ते घडलंच. पण शिवसेनेची ताकद कमी होण्याला सुरुवात देखील झाली होतीच. परंतु बाळासाहेब हयात असल्यामुळे ती चाहूल फारशी कुणालाही जाणवत नव्हती.
दुसरीकडे राज ठाकरे साहेब बाहेर पडले आणि त्यांनी स्वबळावर नवा पक्ष त्यांचा उभा केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पण फारसा सत्तेवर वगैरे त्यांना मुक्काम ठोकता आला नाही, तसा प्रसंग आला नाही. एकीकडे भाजपासोबत दोस्ती असल्याने थोडंफार शिवसेनेचं मात्र ठीकठाक सुरू होतं, बऱ्यापैकी सुरू होतं. पण काय, एक दिवस बाळासाहेब गेले आणि उरलेल्या घराच्या भिंतींना तडा देण्याचा मनसुबा ठेवणारे अचानक अनाजी पंत जागृत झाले, नव्हे तर जन्माला आले. ज्यांची गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वांना भीती होती ते कोण? बाळासाहेब ठाकरे. कारण त्यांचा दरारा होता. ते कणखर बाळासाहेब आता हयात नसल्याने अनेक बिमार बकऱ्यांची पिल्ल बकासुरासारखी गळा फाडायला लागली. आणि मग काय, एक तारीख आली. तारीख कसली हो, तो काळच आला होता असं म्हणायला हरकत नाही. दिनांक 20 जून 2022. अख्ख्या महाराष्ट्राला ही तारीख ठाऊक असेल. कधीही ही तारीख विसरण्यासारखी नाही. हा दिवस मंडळी बहिऱ्याचा आणि रात्र वैऱ्याची सत्तेचा घास गिळण्याच्या आविर्भावात शिवसेनेवर दरोडा टाकण्याचं धाडस का करण्यात आलं? एकमेव कारण म्हणजे शिवसेनेचा करता करविता, भरदिवसा डरकाळी फोडणारा, दिल्लीच्या तख्ताला आपल्या खिशात ठेवून बिनधास्त सभा घेत फिरणारा टायसन टायगर काळाच्या पडद्याआड गेला होता. बस एवढंच कारण ठरलं. आता ज्या वाघाची भीती होती तो वाघ त्यांना कुठेही दिसत नव्हता. हे बघून एकेकाळी वाघाच्या आधाराने जगणाऱ्या बिमार बकऱ्या मुक्तपणे मातोश्रीच्या भोवताल चरू लागल्या. चरता चरता, खाता खाता एक दिवस डाव साधला आणि घराची पहिली भिंत फोडली आणि एका मुखियाच्या सुपरविजनमध्ये 40 सवंगडी सुरत मार्गे गुवाहाटीला फरार झाले. दिवसाढवळ्या शिवसेनेवर दरोडा घालणारा चाणक्य कोण? चाणक्य अगदी आनंदात होता. परंतु फरार झालेल्या सर्व फरारींना मुंबईत पुन्हा प्रवेश करण्याची भीती सतावत होती. परंतु त्यांच्या सुरक्षेची हमी घेणारे पंत त्यांच्या पाठीशी असल्याने शिवसैनिकांनी कुणालाही ठोकलं नाही, मारलं नाही, पिटलं नाही रस्त्यावर आणि एकदाचा अनर्थ टळला. अखेर धरून बांधून घडवलेला राज्याभिषेक संपन्न झाला. मूळ शिवसेना गादीवरून खाली उतरली आणि नव्या शिवसेनेने सत्तेच्या मखमली गादीला कुतूहलाने पहिला स्पर्श केला. अनेक दिवस दबा धरून बसलेल्या पंतोबाने अतिशय शिताफीने, अतिशय हुशारीने, अतिशय शहाणपणाने ही शिकार केली आणि पुढे ती शिकार अडीच वर्ष दोघांनीही वाटून खाल्ली. शिकार संपली, पण पोट अर्धवट उपाशीच राहिलं हो. म्हणतात ना, 4 दिन की चांदणी फिर अंधेरी रात है. म्हणून पुन्हा उजेडाची, प्रकाशाची प्रतीक्षा सुरू झाली. आपल्याच घरात चोरी करणाऱ्या अनेक औलादी असतात, आपल्याला ठाऊक आहे. परंतु बाप त्यांना पोलिसात कधीही देत नसते. कारण बापाला माहिती असतं या चोर लेकराचा जामीन झाल्यावर पुन्हा हा चोरीच करणार, त्याला तशी सवय लागणार. जेव्हा कायदे धाब्यावर बसवण्याची सोय आधीच सोयीस्करपणे केलेली असते, तिथे पोलीस काय, न्याय व्यवस्था काय, काहीच नाही. सामान्यांसाठी ही व्यवस्था परकी झालेली असते. आणि म्हणूनच मंडळी, नैतिकता अचानक अनैतिक मार्गाने प्रवास करीत असते. मग काय, होत्याचं नव्हतं घडायला लागतं. मंडळी, मी जी ही सत्यकथा तुम्हाला आता सांगितली ती केवळ वरील प्रश्न जी मी आपल्याला केले होते त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, समजून घेण्यासाठी, तुम्हाला सोपं व्हावं यासाठी मी ही भागड कथा तुम्हाला सांगितली. तर ऐका मंडळी, पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐका. एकनाथ शिंदेंचं राजकीय भविष्य खूप काही चांगलं असेल असं यासाठी वाटत नाही की ज्या पंतांची गरज शिंदेंनी भागवली किंवा एकमेकांची दोघांनी भागवली, ती त्यांची तात्पुरती गरज होती. ती गरज त्यांची कायमची संपली आणि एक एक करून त्यांची माणसं कशी कमी होतील हा डाव आता प्रतिपक्षाचा सुरू झाला आहे, हे लक्षात घ्या. मूळ शिवसेना सोडायला कुणी भाग पाडलं, तर याचंही उत्तर तुम्हाला मिळालं आहे. प्रश्नातच उत्तर आहे. अर्थात 2.5 वर्षाच्या सत्तेने 2.5 वर्ष बसून जी शिकार खाल्ली त्यात कुणाची बदनामी झाली?
त्यात शिंदेच बदनाम झाले, शिवाय दुसरं काहीही झालं नाही. कमेंट बॉक्समध्ये ज्या प्रकारे सामान्य नागरिक आपली प्रतिक्रिया अशा व्हिडिओवरती देतात त्यावरून हा अंदाज अचूक ठरतो. तिसरा प्रश्न होता, एकूणच सुरत गुवाहाटी हे पलायन कांड जे घडलं त्या दिवसापासून राजकीय संस्कृती गटारात गेली आहे का? तर उत्तर होय, बिनधास्त होय असं उत्तर आहे. आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे मंडळी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याने दोघांचाही राजकीय फायदा हा अटळ आहे का? तर होय, राजकीय फायदा हा होणारच. कारण जेव्हा परिवार एकत्र येत असतो तेव्हा खूप काही चमत्कारिक घडत असतं, हे लक्षात घ्या. पुन्हा भविष्यात फडणवीसांना या दोघांशी दोस्ती करावी लागण्याचा नाईलाज जर झाला तर कुणालाच महाराष्ट्रात या नवल वाटू नये. एकंदरीत या संपूर्ण कथा कहाणीत एकनाथ शिंदेचं स्थान हे आज अधांतरी दिसत आहे. मंडळी, तुम्हाला काय दिसत आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. बिनधास्त व्यक्त व्हा. तुमच्या प्रतिक्रिया येणं हे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपण कुठल्या परिसरात महाराष्ट्रात राहता ते नक्की आवर्जून लिहा. मंडळी, पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.